त्यांच्या विरोधात जे आपण चाललंय की महाविकास आघाडीचे जे आपण सर्व लोक आहोत त्या आपण छोट्या प्रमाणात असेल, परंतु आज आपण आक्रमक होता आहोत. आपण या सरकारचा निषेध करूया आणि त्यांना एक संदेश देऊया की यापुढे लोकशाही म्हणत नसा किंवा आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही न्याय देत नसा. आपण पाहतो की त्या विद्यार्थ्यांची किती वाईट परिस्थिती आहे की या ठिकाणी ते आपल्या किती अत्याचार झाला, अत्यंत कपडे फाडताना आपण उभे आले. एक तरुणी त्याच्यामध्ये एक्सपायर पण झाली, कपडे फाडण्यात आले, अन्याय झाला, मारझोड झाली, दगडफेक झाली. अशी जर हुकुमशाही या देशात चालत आली, येणारा पुढच्या तरुणांना आपण काय देणार? आज आपण झोपलेलो आहोत. आज आपण जर जागे झालो नाही तर याच्यापेक्षा वाईट परिस्थिती, भयानक परिस्थिती या देशामध्ये निर्माण होईल. आणि ती परिस्थिती यासाठी आज आम्ही कळवण तहसील या ठिकाणी महाविकास आघाडीचे आणि सर्व कार्यकर्ते, काही विद्यार्थी असतील, या ठिकाणी आम्ही 1 दिवसाचं आंदोलन पुकारलेलं आहे. आंदोलन याच्यासाठी पुकारलंय मित्रांनो, उद्याची पिढी, आपली भविष्यातली पिढी ही आज बर्बाद होण्याची वेळ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आज देवस्थान सोडलं नाही या सरकारने. या ठिकाणी अयोध्येमध्ये स्वतः सरकारने दानपेटी फोडून हजारो कोटी रुपये त्या ठिकाणी चोरले. चंदा चोरीचा प्रकार त्या ठिकाणी झाला. एखाद्या खेड्यामध्ये पोलीस मित्र आहेत माझे, एखादं कोंबडं गाडी खाली गेलं लगेच गुन्हा दाखल होतो. परंतु एवढ्या देशाची तिजोरी फोडली आणि तिची चोरी केली. आज शेतकरी बिचारा रस्त्यावर उतरलेला आहे. शेतकरी आज सगळ्या संकटामध्ये सापडलेला आहे. गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचा, जेलमध्ये टाकणाऱ्या सरकारचा, रक्तभूपाल करणाऱ्या सरकारचा, विद्यार्थी मुलीबाईवर हात उचलणाऱ्या सरकारचा, विद्यार्थींचे कपडे फाडलेल्या नीच सरकारचा. छत्रपती शिवाजी महाराज अरे चंदा चोरी करणाऱ्या सरकारचा, राम मंदिरातल्या चोरी करणाऱ्या सरकारचा भीक मागत नाहीये. त्याचप्रमाणे या देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी रामाच्या नावाने देणगी वसूल करणाऱ्या सरकारचा, देणगी गायब करणाऱ्या सरकारचा, दानपेटीतून चोरी करणाऱ्या सरकारचा, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, खात्यामध्ये पैसे असतील त्याच्यावर त्याने जगायचं आहे. अशा प्रकारचं वेगवेगळं पण कारस्थान हे सरकार रचत आहे. मजूर असेल हा सुद्धा या ठिकाणी संकटात सापडला. या मागणीसाठी आपण कळवण तालुक्यातून महाविकास आघाडीचे सर्व विद्यार्थी मित्र पहिल्यांदा त्यांचं त्याला करतो. आपलं बाहेरगावी शिकायला पाठवताना, हॉस्टेलमध्ये टाकताना आई बाबांचा जीव किती चिडचिड करतो त्यांना माहिती. त्यांची फी भरायची असली, घरात पैसा नसला, दुसऱ्याकडे हात पसरून त्याचे पैसे मागायला लागतात. आई बाबांना माहिती. दाखल करणाऱ्या सरकारचा, जेलमध्ये टाकणाऱ्या सरकारचा, रक्तभूपाल करणाऱ्या सरकारचा, मुलीबाईवर हात उचलणाऱ्या सरकारचा, कपडे फाडणाऱ्या नीच सरकारचा. छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्य माणसाचा पोरगा द्या सरकारचा. जेवण करत नसल, पोरग झोपत नसल, रामाच्या नावाने देणगी वसूल करणाऱ्या सरकारच्या, देणगी गायब करणाऱ्या सरकारच्या, चोरी करणाऱ्या सरकारच्या, संसार शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा.
सोपी गोष्ट नाही मागायच्या काळात एक वेळेस माणूस जबान सरकार जबान सरकार मोदी सरकार चालू शकतो, हेलिकॉप्टर चालू शकतो, विमान चालू शकतो, मोदी करणारं सरकार काय कष्ट करावे लागतात. जो संसार करतो त्यालाच करतो. त्याला संसार नाही, त्याला नाही पाहिजे बरोबर. आणि म्हणून अशा पद्धतीने जर चालू आहे शांततेच्या मार्गाने आपण जाऊ. अतिशय शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी स्वतःहून पोलिसांच्या वेशामध्ये काय पाठवून आरएसएफचे भाजपचे कार्यकर्ते पाठवून या उपोषणावर दगडफेक केली. मी लहानपणापासून मोदीच्या नावाने पोलीस बांधव कसे असतात हे मला चांगल्यापैकी माहिती आहे. विद्यार्थ्यांवर लाठीची हल्ले करणाऱ्या सरकारचा, पोलिसांच्या पायामध्ये गुन्हे करणाऱ्या सरकारचा, विद्यार्थ्यांना जेलमध्ये टाकणाऱ्या सरकारचा, विद्यार्थ्यांना रक्तउपाड करणाऱ्या सरकारचा, पोलीस बांधवांवर हात उचलणाऱ्या सरकारचा, विद्यार्थ्यांचे कपडे फाडलेल्या नीच सरकारचा, इथं मोठे झिपरेवाले छत्रपती शिवाजी महाराजांची काठी बोलतो. अरे चंदा चोरी करणाऱ्या सरकारचा, राम मंदिरातल्या चोरी करणाऱ्या सरकारचा, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, मारहाण केली, रक्तबंबाळ केलं. रामाच्या नावाने देणगी वसूल करणाऱ्या सरकारचा, काय वाटत असेल लाचलुचपतीतून चोरी करणाऱ्या सरकारचा, या शिक्षण मंत्र्यांचा काही केलं तरी काय आपण सडक करायचं नाही. ही काही हुकुमशाही आहे काय? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करायचं अधिकार आहे, उपोषण करायचं अधिकार आहे. मोदी सरकार अन्याय होत असेल तर आपण अजिबात सहन करू नये. चोरी करणारं सरकार ठाणे जिल्ह्यामध्ये एखादा खुली पाहू जेव्हा मी रूम पाहायला जात होतो मला साहेबांनाची तर बोला ना हो दादा साहेब बायकोने म्हणून तू बाहेर नंतर त्याला समजलं रूम दिला जात नाही, त्याला बायको नाही, त्याला घर दिलं जात नाही. आणि आपण मात्र एका गरीबाला ज्याला बायको नाही त्याला जेक्स देऊन टाकला. अशा पद्धतीचे लोक जर राजकारण करत असतील आपल्याला पोलीस ठरवणार नाही. आणि म्हणून संघर्ष करण्याची तयारी ठेवा. आम्ही लोकशाही मार्गाने चालणारे कार्यकर्ते विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ करणारा सरकारचा, घेऊन चालणारे माणसं त्यांनी हातामध्ये निर्णय घ्यायची, विद्यार्थ्यांचे कपडे फाडणाऱ्या नीच सरकारचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा ती कोणत्या विचाराची होती, ती कोणत्या पक्षाची होती, त्या कोणत्या देशाची होती याचा हिशोब झाला. दुसरी गोष्ट जिथं असं न्यायालय सुद्धा लोकशाही मार्गाने चालू आपल्यावर ज्याचा विश्वास आहे तर न्यायालयाने सुद्धा संविधानानुसार निर्णय दिले पाहिजे अशी अपेक्षा मी करेन. जबान सरकार जबान सरकार मोदी सरकार चोरी करणारं सरकार शकले नाही साहेबांनाची तर बोला ना हो दादा साहेब विद्यार्थी आतंकवादी ज्या आमदार झाला उभा झाला या तालुक्यामध्ये त्यांनी खूप देरी खोडली देरीचे पैसे गोळा करून घरी पडून गेला आणि विद्यार्थ्यांना तुम्ही आतंकवादी आहात काही लाज वाटायला पाहिजे तो जनतेच्या जीवावर त्या तुझ्यावर जाऊन बसला शरम वाटायला पाहिजे. जर विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणत असतील तुम्हीच आतंकवादी आहात हे म्हणायला हरकत नाही. विद्यार्थ्यांना लाठीचार्ज
नीच सरकारचा न सांगता सर्व महिला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे चंदा चोरी करणाऱ्या सरकारचा राम मंदिराच्या चोरी करणाऱ्या सरकारचा वाईट वाटतं का आज कोणाच्या तरी मुलीचे कपडे फाडले गेलेले आहेत आपण बघतो अजून माझे भाऊ पण अशा आहेत काही रामाच्या नावाने देणगी वसूल करणाऱ्या सरकारचा देणगी गायब करणाऱ्या सरकारचा दानपेटीतून चोरी करणाऱ्या सरकारचा शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आलेले आहेत. मी तर म्हणते त्यांनी देशासाठी रक्त सांडलेले आहे तर आज मला सर्व दबाव सरकार दबाव सरकार मोदी सरकार आम्ही जरी राजकीय क्षेत्रात असलो तर आज या ठिकाणी राजकीय चोरी करणारं सरकार. त्याच्यासाठी उतरलेले आहेत. तर मी सर्व महिलांना आवाज देतो. मी या सरकारमध्ये आहे. साहेबांना जिथं बोला ना हो दादा साहेब तरी त्याचा डोकात नाही. अरे कोणती दादागिरी तुम्ही कोणतं खोटाई चालू तुम्ही अरे एक दिवस रावांना बरी घ्या त्याच्यात तुम्हाला बरी तरी एवढं सोपं नाही कारण तुम्ही त्या पुढे जायचं ना तो शिक्षण मंत्री त्याला काढला 800-200 कुटुंबाचा पाठवी झालं तुम्ही बोलायचा कोणा डोका फोडा कोणा हात मोडा त्या पोलीसवर काय अत्याचार काय तुम्ही पोलीसवर आणि एवढी मोठी दादागिरी बाहेर आणि त्यावर तुमच्या मला कोणी ती काय मंत्री तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे चंदा चोरी करणाऱ्या सरकारचा सगळी मंडळी तरी सगळं याच कडून आता कोणी बोला